जिसका तुम्हें था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज, किसकी बैंड बजाना है और हसना है और हसाना है. मग सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता हीच ती वेळ, हाच तो क्षण आणि आता ती वेळ आलेली आहे ज्या आज कोणाचा आपण वध करणार आहोत, आज कोणाला ठेचणार आहोत, दिवाळीचा फटाका फोडणार आहोत, लक्ष्मी बॉम्ब फोडणार आहोत. ते सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. आता परत आणि वेगळं सांगण्याची बिलकुलच गरज नाही, कारण माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. तर चलो दया, दरवाजा तोड दो, जास्त वेळ नका दौडूया. अरे जास्त वेळ नको दौडूया, नसतं दौडायचं, नसतं. आता ही नसतंची काय भानगड आहे ना, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. त्या पॉईंटवर आल्यावर तुम्हाला कळेलच. तर आता आपण पॉईंट वाईज आपलं पॉडकास्ट सुरू करूया. तर सगळ्यात आधी आज जो काही व्हिडिओ टाकलाय ना, बापरे, म्हणजे सिम्पथी गेन करायला. आणि एका महान भक्ताने अगदी कॉमेंट पण केली आहे, अगं हो तू कशी ग, तर खरंच हा प्रामाणिकपणा, खरंच किती प्रामाणिक आहेस आणि किती खरं बोलतेस. आणि हे समजायला, हे उमजायला पण मन लागतं, मोठं मन लागतं. आणि ते तुला समजलं आणि ते तू प्रांजळपणे कबूल पण करते आहेस. खरंच तू ग्रेट आहेस आणि बरोबर आहे. जर तू एन्जॉय नसशील करत तर तू आम्हाला कसं मजा येणार. आणि खरंच हा तुझा निर्णय अगदी योग्य आहे. पैशापेक्षा पण जास्त ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुझ्यासाठी. तुझ्या पब्लिकचं मत, त्यांना काय वाटतं, त्यांना चांगलं वाटतं नाही वाटत, हे तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि खूप चांगलं होणार तुझं, तुझ्या फॅमिलीचं, असं काय 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 लिहिलं होतं. सगळ्यात आधी तर मला सांगायचं आहे की बाबा, हे काही हिचे विचार नाही आहेत किंवा ते काय ती मनापासनं आणि तिला रिअलाईज झालं आणि तिला पैशापेक्षा तुमचं काहीतरी खूप महत्त्वाचं आहे एवढी पण ती नाही आहे. जर तुम्हाला असं वाटतं ना, तर तुम्ही पण कुठल्या तरी माहीत नाही कुठचा पाला खाऊन कुठच्या लँडमध्ये राहता, समजलं ना, एल लँडमध्ये. कारण तुम्हाला पण खूपच मोठी गलतफहमी आहे तिच्याबद्दल. ती मजबूर झाली आहे, काय नाही आहे, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, सगळं उघडं पडलं नागडं पडलं. आता अजून किती झाकता येईना, त्याच्यामुळे आता काही तिच्याकडे ऑप्शन राहिलेला नाही आहे. तर आता हे नाही करणार, हे नाही सांगणार आणि कबूल नाही करणार, तर दुसरं काय. आता वेळ राहताच असं काहीतरी सिम्पथी आहे, थोडंफार लोकांना वाटतंय आपल्याबद्दल, थोडं अजून पण लोकांना थोडी सहानुभूती वाटते, तोपर्यंत मारून घेऊया आपण तीर, असं तिने विचार करून ती कबुली दिलेली आहे. बाकी काही मोठी महान नाही आहे ती. इतकंच आहे ना, तर जरा 2-4 दिवस आधीची कॉमेंट बघा. ही अशीच बुटल्या मारायची ना, तेव्हा हिला कॉमेंट आलेली की ताई प्लीज ग, सांगत जा ग, तू नसशील येणार तर आम्हाला उगाचच काळजी वाटते, सगळं व्यवस्थित आहे ना तुझं, म्हणून असं हुरहुर लागून राहते, तू फक्त एक कम्युनिटी टाकत जा. तर हिने तिला आपण रिप्लाय केलेला, हो नक्कीच नक्कीच टाकेन मी, नक्कीच सांगेन. आणि नंतर मग परत 2-4 गुटल्या मारल्या, पण एकदाही तिने इन्फॉर्म केलेलं नाही. इतका माज आहे तिला. म्हणतात ना, सुंब जळला तरी पीळ जात नाही, तसा प्रकार आहे तिचा. आणि दुसरी गोष्ट, हे आता थोडे दिवसाची नाटकं आहेत, थोडं असं नाटक आणि नंतर मग येईल परत तोंड उचकटून. काय नाही हिचा हव्यास. हिने इतकी घाण आणि इतकं सगळं काही हिला फुकटचं गिळायचं आणि फुकटचं हे करण्याची इतकी सवय झाली आहे ना, ही काही सोडून जाणार नाही आहे चिक्कडगम माशी इतक्या लवकर, तर बिलकुलच नाही. फक्त थोडी मध्ये मध्ये आता उडत राहील, पण काही ना काहीतरी कांड करून येईलच परत. आता तेच कांड काय करायचं, त्या कांडची तयारी चालली आहे. जे बोलते ना की लाईफ सेम राहत नाही आणि तुम्हाला लवकरच कळेल, आणि आता आमचं पण असं काय काय चाललं आहे, प्रयत्न चालले आहे, प्रत्येक गोष्टीला मेहनत राहते, तर आता आमची मेहनत राहते आणि ते सगळं आमचे प्रयत्न चालले आहेत, तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, असं तसं. तर तेच आता कांडची तयारी चालली आहे. काय आता नेक्स्ट करायचं आणि परत आता छपाई सुरू करायची ही, ते माहिती आहे ना तुम्हाला ना, म्हणून मी म्हणते इंस्टाग्रामला फॉलो करा. तर बघितलं ना, अनारकली उठो, अनारकली उठो, तुम ऐसे ही सोती रहोगी तो पैसा कौन कमाएगा अनारकली, और कौन, हम कैसे ट्रिप पे जाएंगे अनारकली, असं बोलतो ना सलीम, तसं हिचं आहे. म्हणणार पण हिला असंच म्हणत असेल,
उठ बोंबल उठ. तू नाही पकवलंस लोकांना, नाही ठगवलंस लोकांना तर आपलं कसं होणार बोंबले? कसं होणार? आपण कसं जाणार फिरायला? आपण कसं फ्लॉन्ट करणार? आपण कसं नखरे करणार? आपण कसं लोकांना जास्त हे करून दाखवणार? छान शौकी दाखवणार? त्याच्यासाठी तुला उठावंच लागेल बोंबले, तुला काम करावंच लागेल, तुला तुझा कुरकुरणारा दरवाजा वाजवावाच लागेल. वा 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 वा. ठग लाईफ कुठची? काय मोठ्या मोठ्या बाता मारत होती, काय तर म्हणे की दोघांनी मिळून करायचं असतं. म्हणजे ऑफकोर्स मण्यारची मेहनत आहे आणि मण्यार तर हे करतच असतात, पण मला असं वाटतं की बायकोचा पण तेवढाच हात असतो, साथ असते आणि ती नेहमी खंबीरपणे मागे उभी असते आणि सगळ्या गोष्टी एकाकडनं होत नाहीत. त्याच्यासाठी दोघांचाही तेवढा सहभाग असतो, दोघांनी त्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर, हे मात्र अगदी बरोबर बोलली. म्हणजे ठगवायचं तर दोघांनी ठगवायचं. एक साधं सरळ असेल तर मग नाही होणार. म्हणजे बरोबरच आहे ना मंडळी. आता समजा आता एक कोणतरी पार्टनर ठग लाईफ आहे, पण दुसरं बोललं बाबा मी नाही तुझ्या पापात सहभागी होणार, हे बरोबर नाही, हे चांगलं नाही तुझं. हे सगळेच असे नसतात ना. काही लोकांना पैशापेक्षा इज्जत महत्त्वाची असते, पण दोघंही इज्जतवर उतारू असतील की जाऊ दे, इज्जत काय आहे, इज्जत काय तशी पण आहे काय नाही काय, पैसा महत्त्वाचा आहे, ओरबाडायला मिळालं पाहिजे, मजा मारायला मिळाली पाहिजे, परत लोकांवरच उलटा फणा काढायला मिळाला पाहिजे. तर ह्यासाठी मेंटॅलिटी सेम असणं खूप जरुरी आहे. म्हणजे ही सांगत होती वेगळ्या ह्याच्याने स्टाईलने, पण हिचं मतितार्थ आहे ना, तू समजून घ्या मंडळी. हाच आहे त्याचा मतितार्थ की दोघेही ठग लाईफ असेल तरच पॉसिबल आहे, दोघेही निर्लज्ज असतील तरच पॉसिबल आहे, दोघांनी सगळं सोडलं असेल ना तरच पॉसिबल आहे. दोघांचं पण एकत्र येणं आणि खोटं बोलणं, म्हणजे इतकं खोटं बोलायचं दोघांनाही सवय असेल तरच पॉसिबल आहे. एक खोटं बोलते, एक खरं बोलते, तर मग सगळं लफडा होऊन जाईल. त्याच्यामुळे खोट्याची पण साथ महत्त्वाची. बेसिकली काय आहे की कुठल्याही गोष्टीला साथ महत्त्वाची आहे आणि ती मग वाईट असेल तर वाईटाला वाईटाची साथ असणं महत्त्वाचे आहे, जसं या दोघांची आहे. प्रत्येक वेळेला चांगल्याची साथ असते असं नाही आहे, वाईटाची पण असते. सो ऑल इन ऑल बोंबलीने आज स्वतःच्याच कृत्यांची आणि स्वतःच्याच जे काही सियाप्पे आणि जे काही आहे त्या रियालिटीची इनडायरेक्टली कबुलीच दिलेली आहे. डायरेक्टली आता ती नाही देऊ शकत, तर मग तोंडावर पडेल. तर असा प्रयत्न केलेला आहे की त्यातनं थोडी सिंपती पण मिळेल, लोक म्हणतील पण. असा पण प्लॅन असू शकतो की लोक म्हणतील की नाही ग ताई, तू जे दाखवशील, जे टाकशील व्हिडिओ ते आम्ही चालवून घेऊ, आम्ही बघणार, थोडं बिझी होतो म्हणून नाही बघू शकलो, पण आता आम्ही बघणार, प्लीज असं नको करू, असं वगैरे करून ते परत रिगेन करण्याचा पण प्रयत्न असू शकतो मंडळी. यू नेवर नो. पण अजून तरी अशी कॉमेंट बघितलेली नाही आहे. सगळ्यांनी तिच्या निर्णयाला वेलकमच केलं आहे. म्हणजे मला असं वाटतं अंडभक्त पण आज विचार करत होते जाऊ दे, तुमसे नाही हो रहा है तो छोड़ दो, पकाओ मत हम लोगों को. आणि आता ही समोरूनच बोलते, तर मग अंड बघताना काही कमी नाही ना अंड्यांना. एक गेलं तर दुसरा आहे. DBS खूप मोठे आहे. एकाचा निपटारा, आता मी पण तेच विचार करते, आता हिचा निपटारा झाला की नेक्स्ट कोणाचा नंबर लावायचा. एक आपल्याला सफाई अभियान एकदम जोरात आपलं जोमात चालू राहिलं पाहिजे, एका मागे एक. ते पकोडे आता माझ्या एकदम डोळ्यात खुपली आहे, एकदम म्हणजे बसली आहे, अशी घुसली आहे, सहन होत नाही मला. आत्ता म्हणजे मला एकदम सहनशक्तीच्या बाहेर झालं आहे तिचं. सो बहुतेक नेक्स्ट नंबर तिचाही असू शकतो, यू नेवर नो. पण ती थोडीशी सक्त लोंडी आहे, थोडं डिफिकल्ट आहे, पण बघूया आपण. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि पर्दाफाश झाला तरी बस, थोडं आटोक्यात आणणं खूप जरुरी आहे. खोटं बोलण्याची पण आहे ना काहीतरी एक लिमिट असते. आणि इतक्या लेवलवर जाऊन जर लोकांना तुम्ही खोटं बोलत असाल आणि लोकांना त्यांना स्वतःला काहीतरी असं कॉम्प्लेक्स फील होत असेल, त्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल, बघून आहे ना एखाद्या व्यक्तीला आनंद झाला पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, ना की आपल्याला प्रेशर आलं पाहिजे, आपल्याला स्वतःबद्दल सेल्फ डाऊट झाला पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे. दिस इज नॉट राईट. सो अशा लोकांचा निपटारा लावायचा आहे जे खोटी दुनिया दाखवतात, खोटं लाईफस्टाईल दाखवतात. सो हे बोंबडीचाच प्रकार आहे हा. आणि त्याच्यावरून आठवलं, बोंबडीने हेही अगदी सांगितलं
की आता तर मला खूप कंटाळा आला मंडळी. मला इतकं वाटतं, इतकं म्हणजे मी इतकी कामं केलं आहे, इतकं काम केलं आहे, इतकं सगळं साफसफाई, डीप क्लिनिंग सगळं करून करून आता मला इतका कंटाळा आला आहे ना, नको वाटतं मला. आणि मी अक्षरशः आराम करते. मला असं वाटतं की मी खूप म्हणजे बस झालं आता, मला स्वतःची काळजी घेणं खूप जरुरी आहे. मला आता साफसफाई म्हटलं ना की नको वाटतं. खूपच थकायला झालं आहे. तेच जेव्हा माणूस मनापासनं नाही करत ना, जेव्हा तो रिअल नसते ना ती व्यक्ती आणि फक्त दिखाव्यासाठी करत असेल ना, तर किती करणार तुम्ही, किती करणार. कुठेतरी ते आपल्याला आपण मनाविरुद्ध करतो ना, तेव्हा ते कुठेतरी आपण थकतो. आपण म्हणजे आपल्याला असं वाटतं की बस नको आता, नाही होते, म्हणजे बस झालं, ते पैसा नको आणि काय नको, इतका हाल. तुम्ही विचार करा ना, आपल्याला असं सणासुदीचं थोडं एक्स्ट्रा काम लागलं तर आपल्याला ते 2-3 दिवस आधी आपल्याला हुरूप असतो, पण नंतर आपल्याला असं वाटतं की बस यार, हे सण आहे की काय आहे, म्हणजे सगळ्यांची मजा आणि आपली सजा झाली आहे. वाटतं की नाही मंडळी? खरं सांगा, स्वतःला मनाला विचारा. असं कुठेतरी एकदा तरी आपल्याला मनाला ते असं वाटूनच जातं. म्हणजे आपण नुसतं धावपळ कसं होणार हे ते ह्याच मागे आपलं एन्जॉय कमी आणि आपण कसं काही असं सगळं परफेक्शनमध्ये. तर हे तर आपल्या बाबतीत असं सहज होतं आणि नॅचरली होतं. पण हे लोक कॉन्टेंटसाठी म्हणजे रोजच्या रोज असं दाखवणं, जे आपलं रिअल लाईफ नाही आहे, जे आपण रिअल नाही आहोत, ते आपण कॉन्टेंटसाठी, पैसा कमवण्यासाठी करणं, म्हणजे किती ती घुसमट होत असेल. आणि किती वेळा आपण पण बोंबलीला बोललो आहे की किती ते नाटकं करायची, किती ते असं कोण करतं, असं कोण वागतं, इतकं कोण ही ऑब्सेस्ड आहे. नुसतं काहीतरी साफसफाई, काय ना काहीतरी काढायचं, काय ना काहीतरी करायचं, हे ऑब्सेशन आहे. आपण तेव्हाच बोललो होतो आणि तेच खरं होतं. आणि हीच रियालिटी आहे की ही खरी अशी नाही आहे. ही फक्त कॉन्टेंट त्यावेळेला चालत होतं म्हणून ते ती कॉन्टेंटसाठी करत होती. पण ती कुठेतरी ती थकली होती, मेंटली थकली होती, इमोशनली थकली होती. आणि कुठेतरी ते प्रेशर होतं की ही कमाई आहे आणि ही बंद होता कामा नये, त्याच्यामुळे करावं लागेल. ह्याच्यावरती आपण इमले बांधलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे जे काही आपण अंगावर घेतलेलं आहे, ते सगळं मॅनेज होईपर्यंत हे करावं लागेल. आणि मग ते कसं तरी अक्षरशः म्हणजे दगड ठेवून कसं तरी ते ढकलत होती, ती करत होती. आणि शेवटी ते तिच्या अक्षरशः चेहऱ्यावर दिसू लागलं होतं. आणि हे आपण कधीच गेस केलं होतं, फक्त ते आपण तिच्याकडनं वधवून घेतलं. सो मला असं वाटतं की खरंच आजची दिवाळी, आजचा दिवस आपल्यासाठी खूप एक विजय आहे आपला. खरंच म्हणजे ते नरकासुराचा वध केल्याचा फिलिंग येते आहे मला लिटरली. अगदीच काही नरकासूर नाही आहे ही, बट असंच म्हणजे सिमिलर असं काहीतरी. किंवा आपण असं म्हणूया की सत्याचा परत एकदा विजय झाल्याचं असं फिलिंग येते आणि असत्याचा नाश. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि रिअली दिस इज व्हेरी स्पेशल फॉर मी अँड फॉर माय जीजी फॅम. गैंग, अपनी तो गैंग है ना भाई. हम लोग फॅमिली नहीं, हम लोग गैंग चलाते हैं, गँगस्टार्स. ह्याचं सगळ्यात सुरुवात तेव्हाच झालेली जेव्हा हिने साडी नेसणं बंद केलं होतं. म्हणजे आजपासून 6-8 महिन्या आधीपासून हिने प्रत्येक ओकेजनला जी ही साडी नेसून जो स्वयंपाक करायची. आता तुम्ही बघितलं असेल कितीतरी ओकेजन ही नॉर्मल ड्रेसअप करते, नॉर्मल फार तर एखादा ड्रेस घालते, दॅट इज ओके, ठीक आहे. आज मी पण कुर्ता घातला आहे, सो ठीक आहे, तेवढं आपण समजू शकतो की असं थोडंसं फील व्हायला, ते फेस्टिव्ह फिलिंग यायला ते करतात. पण पहिले तर ही साडी आणि ते नटायचं आणि सगळं हेअर मेकअप सगळं करून, म्हणजे आता पकोडेबाई ज्या लाईनवर आहे ना, ती कधीतरी बोंबल तशीच होती. फक्त एवढाच होता की एवढा तामझाम नव्हता पकोडेबाई इतका. पकोडेबाई तर नेक्स्ट लेवल आहे. तिचं तर खूप मोठं कांड असणार आहे मंडळी, छोटं मोठं नाही म्हणून मी म्हणते. हे थोडी डिफिकल्ट मछली आहे, लेकिन इसका भी हम लोग करेंगे. हिला पण गळ्याला लावायचं. बट एनिवेज, तर तेव्हाच आपलं म्हणजे थोडंसं हिने मनावर घेतलेलं की ड्रेस वगैरे घालायला सुरू केलेलं. आणि मग हळूहळू मग तिने सांगायला सुरू केलं की नाही, ते साडी बिडी नेसून माझ्याच्याने होत नाही वगैरे. सो दॅट वॉज द फर्स्ट थिंग जी हिने स्वतःमध्ये बंद केली होती, आपण असं म्हणू शकतो. करणं बंद केलं होतं, जी अनरिअलिस्टिक होती किंवा जी ही खोटं दाखवायची.
सो त्याच्यानंतर मग हळूहळू बदल होत गेले आणि आज तो दिवस ज्या दिवशी तिने कबूल केलं की आता मला हे खोटं अजून सहन होत नाही आहे. माझं मी जितकं खोटं बोलते, जितकं खोटंवर खोटं म्हणजे मला सवय लागली आहे आणि मला आता खरंच त्यातनं बाहेर यावं लागेल. कारण मी सहज खोटं बोलून जाते आणि माझं प्रत्येक खोटं पकडलं जातं आहे. असं नको व्हायला की जी थोडीफार आता इज्जत राहिली आहे, जे 4 भक्त मला ताई करतात, ज्यांच्या दृष्टीने मी काहीतरी आहे किंवा जे मला आयडलाइज करतात, त्यांच्या पण नजरेतून मी पार उतरून जाईल असं काहीतरी नको पकडलं जायला. सो खूप माज दाखवला हिने, पण आता पण काहीच सांगता येत नाही. अशा माणसांची खोड कधी मरत जात नाही. हे लोकांचं कधीच मूळ स्वभाव जात नाही. म्हणतात ना की माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. सो यू नेवर नो की परत तशीच वागेल. हा थोडासा असं आता इतकं बवाल झालं आहे की आता थोडंसं मेलोडाऊन करायला हिने अशी काहीतरी चालली असेल आणि लगेच पहिले पाडे 55 परत थोडे दिवसात परत आपले असली रंग दाखवायला परत दोघे बंटी बबली सज्ज होतील. ते वेळच सांगेल. बघूया, आगे आगे देखो होता है क्या. सो मूविंग ऑन टू नेक्स्ट पॉइंट. मण्यार मारे खूप मोठा हुशाऱ्या सांगत होता की ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण बनवते, पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण लोकांना फारसे आवडत नाही. भाई, तिची इन्फॉर्मेशन तुझ्याजवळच ठेव, आम्हाला नको तिची फडतूस इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते, काय त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते, सगळं खोटं सांगते, काहीतरी ब्लंडर करून ठेवते, काहीतरी फालतूची माहिती देते. नको, हिच्याकडनं कुठलीही गोष्ट जाणून घ्यायचं आणि इन्फॉर्मेशन जाणून घेण्याचे इतके वाईट दिवस नाही आले आमच्यावर. सो प्लीज ते तर करूच नको आणि त्याला लोक चांगलं रिस्पॉन्ड करतील असं विचार पण मनात आणू नको. आला मोठा मण्यार, तर पट पाला खाऊन व्हिडिओ बनवते. रीडिंगने वाचन सुधारतं, वाचनने रीडिंग सुधारतं. वा 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 वा. आणि आज किती म्हणजे फ्लक्झमबर्गला बोंबल राहते. युरोप म्हटलं की त्यांना मी आठवते लगेच. युरोपला बोंबल राहते. अगे काय दुसरे कोण राहत नाही का? खोटारडी भामटी भुरटी राहते, भगतपुरीची भगोडी राहते म्हणे फ्लक्झमबर्गला राहते. आणि काय फायदा, तू तिथे राहून काय उपयोग आहे का कोणाला? काय म्हणजे कसलं नाही, तू तिथे राहून पण तिथले लोक पण तुला विचारत नाही. तिथे एक फ्रेंड नाही धड, कोण उभं करत नाही आणि लोकांना येडा बनवते. फ्लक्झमबर्गला राहते म्हणे. फ्लक्झमबर्गचं नाव घेतलं की माझी आठवण येते. किती ते जोशमध्ये येत होती, किती ते हाईप एकदम. ते त्या मण्यारच्या तोंडावर पण स्पष्ट दिसत होतं, बसकर पगली अभि और क्या त्या गॉसिप गर्लकडून तुला ऐकून घेण्याची जाम खुजली आहे वाटतं. बोल. नंतर मग ती तुझी चांगली अशी उतरवेल ना, तुझी लायकीच ती आहे. असं मण्यारच्या चेहऱ्यावर हावभाव होते. बरोबर मण्यार, सांगत जा जरा चिमटे बिमटे काढत जा. तिला सांगे गप बस, काहीतरी उगाच उचलू नको जास्त. आज जितकी उचलशील ना तितकी जोरात पडशील धापकन. अशी सुजेल ना मग करणार मग नुसती आपली मी राहते. देशाबाहेर जे लोक राहतात त्यांना तुम्ही कोणाला पण विचारू शकता. तुम्ही सगळ्यांना विचारा. देशाबाहेर जे राहतात त्यांना फर्स्ट स्नोचं मजा वेगळीच असते, वेगळंच मजा असते. नंतर मग कितीही पडू दे पण फर्स्ट स्नो खूप इम्पॉर्टंट असतो, खूप मजा असते. अरे काय देशाबाहेर म्हणजे काय, देशाबाहेर सगळीकडे बर्फ पडतो का? येडीकुच्ची येड्या रांडरांची ही असले, बघितलं बोलली ना मन्या. आणि असे इन्फॉर्मेशन तू म्हणजे अशा व्हिडिओजना, अशा हिच्या बोलण्याला लोकांनी वाहवा करायची आणि चांगला रिस्पॉन्स द्यायचा असं तुला वाटतं? उद्या ही काही सांगेल म्हणजे देशाबाहेर, युरोप सोडून दुसऱ्या पण देशाबाहेर जागा असतात. सगळीकडे नाही पडत. मालदीव्सला नाही पडत, नाहीतर थायलंडला नाही पडत, इथे नाही पडत, सिंगापूरला नाही पडत. काही देशाबाहेर म्हणजे हिचं असं आहे की देशाबाहेर बरोबर भगतपुरीवरून उडाली ती डायरेक्ट फ्लक्झमबर्गलाच येऊन पडली ना. हिला दुसरं काय आधेमध्ये माहितीच नाही, तरी बरी चोरिया पोरियाला जाऊन आली एवढं तरी माहिती आहे. आणि म्हणे आम्हाला सगळं माहिती राहतं, आम्ही इतकं फिरतोय, आम्ही इतकं फिरलोय आणि सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती राहतात, कुठे काय असतं, कधी फिरलं पाहिजे, कधी काय केलं पाहिजे. एक ट्रिप तुला नीट व्यवस्थित प्लॅन करत नाही, कुठेही ऑफ सीझनला जात असते, साध्या गोष्टी नाही माहिती, फक्त पैसे वाचवलं, लोकांना ठगवलं म्हणजे तुला सगळं माहिती राहतं असं नाही होत. आणि अशा माहितीवालीकडनं आम्हाला माहिती करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर फुट तू आणि तुझे बोंबाड दोघांनी इथून चालते व्हा, बंद करा.
निकल्लं. आज तर अजून एक एकदम इम्पॉर्टंट माहिती दिली, डिसेंबरमध्ये क्रिसमस राहतो. ओके मंडळी. हां, मला वाटलं की कधीतरी असतो, म्हणजे आता कसं दिवाळी मागे येते, गणपती मागे येतं, उद्या हे पण बोलेल की असं म्हणजे आपले कसे सण असं, तर डिसेंबर म्हणजे क्रिसमस हा असा एक सण आहे जो फक्त डिसेंबरमध्येच येतो, मागे पुढे होत नाही. हां, द ग्रेट ज्ञानी बोंबल यांनी आज हा आविष्कार केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा आविष्कार ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. डिसेंबरमध्ये क्रिसमस राहतो. सो मंडळी, आज मी एक विशेष पदार्थ बनवणार आहे आणि तुम्हाला कळलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. जे मी खरंच सांगते, जे मी व्हिडिओ बनवते ते मी दाखवते, त्याचं मी व्हिडिओ बनवते आणि ते व्हिडिओ बनवून मग ते एडिटिंग करून ते थंबनेलला लावत असते. तर त्याच्यातनं तुम्हाला कळून जातं की काय आहे. बापरे, अजून एक बापरे, किती म्हणजे काय माहिती आणि काय इन्फॉर्मेशन आणि किती खरं बोलते ना ही. म्हणजे ही जे काही करते त्याचं ही व्हिडिओ बनवते, व्हिडिओ बनवून ते एडिट करून आणि त्यातलंच एक थंबनेलला लावते आणि त्याच्यातनं तुम्हाला कळतं. बापरे, माहितीच नव्हतं. तुम्हाला माहिती होतं मंडळी? महिला माझ्या तर थंबनेलमधनं काहीच कळत नाही की काय आहे ना. आणि म्हणजे मी जे काही बोलते ते तर थंबनेलला लावतच नाही आणि मी एडिट करतच नाही. म्हणजे सगळे कोण काय करतच नाही, सगळे असं हीच करते, व्हिडिओ बनवते, तो एडिट करते आणि मग त्यातलं थंबनेलला लावते. वा 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 वा, काय काय म्हणजे ना, इतका तुटवडा झाला ना, काय वाटेल ते बोलते. हिला बोलायला पण काय राहिलं नाही. खरंच बोंबले, खरंच तुझा निर्णय ना अगदी योग्य आहे, अगदी योग्य. आणि तू 2 नाही, मला वाटतं तू 2च व्हिडिओ टाकायला पाहिजे इनफॅक्ट. हां, वर्षातनं 2 टाकलेस तरी चालेल. इतकी वानवा आहे तुझ्याकडे कॉन्टेंटची आणि काहीही बोलत असते, काहीही चाललेलं असतं येड्यासारखं आपलं, काही दाखवायचं आणि रिपिटेटिव्ह तर म्हणजे ते तर बापरे, 5 वर्ष कंटिन्युअसली तेच सण, तेच सगळं. तो ड्रेस काय, तो येल्लो ड्रेस आहे, ते येल्लो कलरचं काय आहे ते मला कळत नाही. म्हणजे असं DBS आता कलर थीम पण फॉलो करते का काय माहिती. कारण ती हा दिवाणी तिने पण आज येल्लो ड्रेस घातलेला, बोंबडाने येल्लो ड्रेस घातला, त्या बोचनीने येल्लो ड्रेस घातला, सगळे बोचनीच्या सासूने पण येल्लो ड्रेस घातलेला, सगळे येल्लो. यांना काय एकसाथ येल्लो ड्रेस किंवा असे काय ड्रेस वगैरे दिवाळी सणाचे किंवा असे कुठले ह्याचे येतात काय? हां, आणि सगळे सर्रास एकच प्रकारचे कपडे घालत असतात, सगळ्यांना एकत्रच तोच कलर आवडायला लागतो. म्हणजे कॉन्टेंट तर सेमच आहे, कॉन्टेंट आतापर्यंत ढापायचे ते सगळं आहेच, तर पण आता कपडे पण ढापायला लागले. आणि अजून एक कॉमन गोष्ट म्हणजे उशांचे कवर्स बदलणं, कुशन कवर्स बदलणं. म्हणजे हे पण एक कॉमन, म्हणजे आता सण आला आहे तर छान आता मी कुशन कवर्स घेऊन आले आहे. आता मी कुशन कवर्स बदलून घेते, म्हणजे थोडं मला आवडतं असं, दिवाळीची वाईब येते. आता मी कुशन कवर्स छान असे म्हणून असं मी लावले आहेत आणि बघा किती छान वाटत आहेत. हे ऑरेंज मी बेस कलर ठेवला आहे आणि त्याच्याबरोबर रेड असं मी ते एक कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि किती छान वाटत आहेत बघा. ती गौरा पण बुचडावाली, तिने पण कुशन कवर बदलले आणि नंतर पूर्ण व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईट करून टाकलेला. भाई हे क्या चल रहा है, हे कैसा DBS आहे. मला असं वाटतं ना की हे इतकं मग आता एकीने बंद करायचा निर्णय घेतला किंवा एकीने कमी करायचा. हां, ते पण कॉमन आहे. बघितलं, मावसाड कमी झाली आहे, हा कमी झाली आहे, ही बोंबडी कमी झाली आहे. आता हळूहळू करून सगळे वॅनिश व्हा. एकसाथ भरती आलेली लाट कोविड बॅच, ती कोविड आता संपला आणि तुमचं कॉन्टेंट पण संपलं. आता निघायचं, समजलं ना. वॅक्सिन मिळाले, तुमचं वॅक्सिन म्हणून मला पाठवलं आहे, असर करताय आता हळूहळू. क्या बोलती पब्लिक. आणि जोरा पण हळूवारपणाने. आता तुम्ही म्हणाल की यार जीजी तुझं पण रिपिटेटिव्ह होतं आहे, पण खरंच म्हणजे एव्हरी टाईम मी हिचा व्हिडिओ बघते, एव्हरी टाईम जे काही करते सगळं आपटतच असते मंडळी. तर मी काय बोलू, मला एकदम बघूनच एकदम कसं तरी होतं. त्या दिवशी ते मला वाटलं आता ते चिरोट्याचे चुरमुरे बनवून टाकते की काय, एवढं त्याला असं दाखवत होती आणि असं बोटाने असं त्याला टोचत होती, तिची झेहरीली बोटं त्या चिरोट्यामध्ये खुपसत होती आणि वरून म्हणते मला याला तोडायचं नाही आहे. नशीब तुला रिअलाईज झालं की ते तुटतील. उगाच नुसतं आपलं म्हणजे
काय ही बाई आहे, ते फ्रेंच फ्राईज बघितलं असं नुसतं त्या एअर फ्रायरच्या त्या भांड्यामध्ये अशी उडवून उडवून दाखवत होती, तरी 2 पडलेच खाली असे खाड 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 खाड. एक गोष्ट नाही ग बाबा, काय नसेल तर त्या चिवड्यामध्ये चमचा घालून असं खार 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 एवढं हलवते तर चिवडाचा भोगा होऊन जाणार. इतकं म्हणजे इतकी भयानक बाई आहे ही. हिला काय ऑब्सेशन आहे त्या एका गोष्टीचं ते पण नाही कळत मला. अशी म्हणजे इवन ती वर खाली पण करते किंवा चालते ना, असं काहीतरी घेऊन येते, मी पटकन तुम्हाला दाखवते. तर ती नसेल ना तरी तिच्या चालण्याचा आवाज पण तुम्ही कधी ऐकला मंडळी ना, तुम्हाला कळेल की ती अशी दान 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 पार्वता माने असं कसले माहिती नाही हत्तीचा पाय टाकते एक एक धान 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 धान. ते वरती खाली करते तेव्हा पण कधी कॅमेरा खाली लावून वरती शिड्या चढते ना, ते जिना चढते तेव्हा पण बघायचं कशी धान 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 धान. कसली म्हणजे काय एनर्जी, मला वाटतं ना खरंच एकदम झुरका अशी झुरका ओढते की हिला काय कळतच नाही. एकदम तिला ना अशी एनर्जी येते आणि काहीतरी काहीतरी करते. मला वाटतं ना हिला ना नाही होत ना, म्हणजे असं कंटाळा येतो आणि मग असं थकल्यासारखं वाटतं, तर मग ती असं काहीतरी एनर्जी ड्रिंक बिंक असं मारत असावी, एक असा पौवा. तर पौवा मारते आणि मग एकदम एकदम जोमात येते, बोंबल जोमात आणि जीजी कोमात. म्हणजे खरंच मला 2 मिनिटासाठी असं कोमातच जाईन असं वाटतं. हे काय करत असते, एवढी आपटत असते, धोपटत असते, काय करत असते. अरे बापरे, कधीतरी त्या मण्यारला पण पटकायची कधीतरी. बघा कसा मण्यार वाचतो. आणि दुसरी एक कॉमन गोष्ट या DBSची म्हणजे की हे लोक तयार होतात आणि तयार होऊन जेवण बनवतात. म्हणजे मला कधी कधी वाटतं हे लोक जेवण आणि धुणी भांडी करायला तयार होतात का? सणाच्या निमित्ताने आपल्याला तयार व्हायला मिळतं तेवढंच आपण सणाच्या निमित्ताने तयार होतो, नाही तर एरवी आपल्याला असं काही आपण विशेष तयार होत नाही. काही किती खोटं बोलते, बोंबड बोलली ना मी. खोटं बोलण्याची सवय काही हिची जाणार नाही अशी सहजासहजी. अरे तुम्ही दिवस रात्र तयारच झालेले असतात, रोज ते केस आणि ते हेअर स्ट्रेटनर आणि मेकअप आणि हे सगळं करून तुमच्या थोबाडाची वाट लागली आणि टकले झालात आणि वरून म्हणतात की आम्ही रोज तयार नाही होत, सण लागतो तुम्हाला तयार व्हायला. आणि मी एवढंसंच थोडासाच मेकअप करते, खूप नॅचरल आहे मंडळी, एकदम नॅचरल वाटतं, एकदम नॅचरल वाटतं. अरे ते नॅचरल वाटतं की नाही वाटत ते आमचं आम्हाला ठरवू दे ना, आम्ही ठरवतो ना. तू काय सांगते आम्हाला नॅचरल वाटतं की नाही? बस मी एवढाच मेकअप करते, मी जास्त काय नाही करत आहे, एवढंच मी जास्त नाही करत. जास्त नाही म्हणून बरे 3-3, 4-4 महिन्याला जो मेकअप आम्ही वर्षभर वापरतो, ही 3-3, 4-4 महिन्यांनी जाऊन उगाचच काहीतरी खरंच घेऊन येते की आपल्याला ठगवते काय माहिती. उगाचच तिकडे जाऊन फक्त असं तसं करून आणि गुपचूप सुमडीत परत पण करून येत असेल, असली बाई आहे. आणि म्हणेल की मी जास्त नाही मेकअप वापरत, माझं जास्त मेकअप नाही राहत म्हणून 3-3 महिन्याला लागतो का परत स्टॉक भरावा लागतो तुला. ही पण तयार झाली आणि चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, आता मला स्वयंपाकाचं राहतं, आता मी पटकन छोले बनवते. म्हणजे यार एवढं छान दिसायचं, एवढं तयार व्हायचं. छान दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे ही, बट म्हणजे असं तयार वगैरे व्हायचं आणि मग काय करायचं, घरात बसून भांडी घिसिंग आणि कपडे वॉशिंग करायचं. मग काय कशाला मग ते तयार व्हायचं, म्हणजे किती अनॉइंग आहे. मला तर बिलकुल नाही आवडत असं, म्हणजे असं एकदम मी तयार बियार काहीतरी झाले आणि मला म्हणजे काहीच नाही, मी घरातच बसली आहे. खरं तर कधी कधी ना मला इथे पण असं दिवाळीला मला रिअली असं फिलिंग येतं, जर वीकडेजला वगैरे दिवाळी आली, जशी आत्ता आली आहे, आता उद्या लक्ष्मीपूजन आहे, तर वीकडेजला मग कोणी कोणाकडे येणं जाणं होत नाही. आणि स्पेशली लक्ष्मीपूजनला कोण आपलं घर सोडून जात नाही, सगळेजण आपल्या घरातच असतात. मग एवढं छान वगैरे तयार व्हायचं आणि मग ते घरातच बसायचं आणि बस थोडेसे फोटो क्लिक करायचे. म्हणजे ठीक आहे, असं ते एक फिलिंग असतं आणि एक असं आपण स्वतःसाठी तयार होतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण ह्यांचं तर प्रत्येक वेळेला आहे, हे लोक एवढं तयार होतात आणि प्रत्येक वेळी तयार होऊन नुसती घरची कामच करत बसतात. सो ते मला थोडंसं नाही, खूपच विचित्र वाटतं. आणि ते उचकीचं पण, म्हणजे इतकी मोठी घोडी, 2 मुलींची आई, स्वतःला काय समजते काय, आत्ताच एकदम लहानच आहे आणि एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारते, एवढं हे असं आणि आपण अशी काळजी घेतली पाहिजे, आपण तसं काळजी घेतली पाहिजे. आणि डाएट, आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमी हेल्दी खाते आणि हेल्दी मी स्कोअर बघते, हे बघते ते बघते, आणि मी तळणीचं नाही देत आणि मी खूप असं बनवते, मी खूप कमी तेलामध्ये बनवते, असं तसं मैदा नाही वापरत, गहू. आणि ह्या बाईला
साधं उचकी लागल्यावरती काय करावं हे पण नाही माहिती. म्हणजे आणि भक्त तर आणि वेगळ्या लेवलचे आहेत ते. आणि हिला त्याच्यामध्ये तिला कॉमेंट करून सांगतायत की तू असं कर तसं कर, पाणी प्यायचं, हे करायचं. अरे ती घोडी आहे काय, आत्ता काय जन्माला नाही आली ती? इतक्या वर्षामध्ये कधी तिला काय पहिल्यांदाच उचकी नाही लागली? आईच्या घरात वगैरे कधीतरी उचकी लागली असेल ना, लहानपणी वगैरे लागली असेल ना, तेव्हा आईने काय केलं असेल, आईने दिलं असेल ना तिला पाणी वगैरे प्यायला किंवा काय असं. आणि उचकी एक अशी गोष्ट आहे की तुम्ही किती वेळ ती, म्हणजे जरी तुम्ही काही नाही केलं, अक्षरशः पाणी वगैरे नाही प्यायलात, नाही मिळालं तुम्हाला, तरी ती एक थोड्या वेळानंतर स्टॉप होते. 10 मिनटं 15 मिनटं. हिचं काय म्हणजे सुरू केल्याबरोबर व्हिडिओ चालू झालेली, ती व्हिडिओ एंड करेपर्यंत हिला उचकीत लागलेली होती. ही असली कसली उचकी आहे की काय उचका? असा उचका लागला तर मग झाला ना, असं करून टक फट्ट असे एकदम टक होऊन जाणार. काय म्हणजे काही म्हणजे किती ते खोटं वागायचं आणि किती आपण असं काहीतरी क्यूट आहोत आणि मला उचकी लागली आणि किती असं काय दाखवण्याचा प्रयत्न करते ना. म्हणजे मला काही कळलंच नाही ते उचकीचं काय प्रकरण होतं आणि इतका वेळ कशी उचकी लागली आणि इतका वेळ ती उचकी घेऊनच फिरत होती ना. त्या मण्यारला काही सुचलं की हिला काहीतरी पाणी बिणी आणून द्यावं ना, हिला प्यावंसं वाटलं ना, त्या पोरींना सांगितलं हिने. नाही तर एरवी तर असं इशारा केला की मुली पाणी आणून देतात ना, मी तर फक्त असं हाक मारली ना फेरी वेला की त्यांना काही बोलण्याची पण गरज नाही, ते लगेच माझ्यासाठी पाणी. मग आता काय झालं तुझ्या दास्या? नाही समजलं त्यांना तुझ्या द क्वीनच्या मनातलं काय हिच्याबद्दल आहे ना, बोलावं तितकं कमी आहे मंडळी. म्हणजे हिने काही नाही केलं ना तरी पण हिच्यावर काही न करताच मी बोलू शकते, इतकं आहे. म्हणजे हिचं जुने व्हिडिओ काढून रोस्ट करेन मी आता. ते पण नाही सोडणार. आणि कशी वाटली आयडिया म्हणते तुम्हाला? पण बाय द वे असंच मी बोलता बोलून गेली, पण मस्त ना. पण मला पुन्हा बघावे लागतील हिचे व्हिडिओ आणि परत तुम्ही पण बघाल काय झालं, कारण मग परत फालतूचे व्ह्यूज. छान नाही आयडिया, छान आहे पण नको. रियालिटीमध्ये आपण हिचा कशाला फायदा करून द्यायचा, इम्प्लिमेंट नाही करता येणार आपल्याला. सो आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, ते फेरीला काहीतरी निबंध वाचायला सांगितला वगैरे, तर हिचं पण असा प्रयत्न असतो आजकाल. तिला काय बोलायला लावते. मध्ये काहीतरी त्या मुलींना व्हिडिओ काढला आणि माझ्या मुलींनी व्हिडिओ काढला माझ्या नकळत, आणि मध्येच काहीतरी मराठीमध्ये लिहिलं, मराठीमध्ये बोलले. तिला मराठी येत नाही. मराठी तर तुला पण येत नाही बोंबले. म्हणजे तुला नक्की काय येतं हाच आता एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आदळापट करण्याऐवजी तुला आणि खोटं बोलण्याव्यतिरिक्त तुला काय येतं? काय तर म्हणे दरवर्षी आम्ही अशीच लायटिंग करतो आणि खूप छान असं रंगबेरंगी लायटिंग करतो, पण तेवढं छान नसतं दिसत. यावेळेला खूप 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 छान लायटिंग झाली, खूप भारी एकदम बेस्ट लायटिंग झाली आहे. याआधी पण होतं करायचे मण्यार, पण ते इतकं पण छान नसतं. आजचं खूपच छान, म्हणजे खूप 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 जास्त छान दिसतं. आणि मी कधी नेल पॉलिश पण लावलं नसतं, वेळ मिळत नसतं, आणि आज मला वेळ मिळाला तर आज मी नेल पॉलिश पण लावलं नसतं की काय आहे. म्हणजे छान नसतं दिसतं आणि नेल पॉलिश लावलं नसतं. कुठली भाषा आहे ही? कुठलं म्हणजे झुरकाचा असं संपत येतो ना, तसं असं होतं वाटतं. म्हणजे असं जीभ अशी लपलपायला लागते, अशी लडफडायला लागते, बुडबुडायला लागते. काय बोलत असते रे बाबा. आणि ती फेरी पण तिची पण अशी दुडबुडायला लागते. आणि हिला असं आता काय उद्देशाने तिला ते म्हणजे आजकाल असं सारखं एम्फसाईज करते आणि सगळं ते मुद्दामून असं दाखवते. आय थिंक आता तिला असं वाटत असेल की आता हे एक लास्ट ऑप्शन आहे, ह्याच्यावरती चांगल्या कॉमेंट्स येतील किंवा माझ्या मुलींची बडबड ऐकायला, माझ्या मुलींचं ॲक्सेंट वगैरे ऐकायला काहीतरी असं म्हणजे क्लू मिळाला तर मग ते तसं काहीतरी प्लॅन करता येईल. तर सगळे प्रयत्न चालले आहेत. काय म्हणजे ट्रायल अँड एरर सध्या बोंबली करत आहे, पण कशालाच यश येत नाही आहे. एक्सपेक्टेड कॉमेंट्स येत नाही आहेत, कोणी कुठल्याच तिच्या गोष्टीला बढावा देत नाही आहे. सो एकंदरीतच मला असं वाटतंय की आता अंड बघताना पण ब्रेक हवा आहे बोंबलीपासनं. आणि बोंबडे चल काशा उंडाळ आणि बस कर आता, थोडा ब्रेक दे. आणि हम मिलते हैं ब्रेक के बाद. क्या बोलते मंडळी? सांगा मला कॉमेंटमध्ये
की माझं ऑब्झर्वेशन करेक्ट आहे का नाही. माझी पण आता जीभ लपलपायला लागली आहे, कारण मला आता रांगोळी काढायला बसायचं आहे. मला पुढचं असं डोक्यात फिरते आता, मला नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट इन लाईन. सो म्हणून आता मी इथेच थांबते माझा पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. दिवाळी धमाका आणि आपला आजचा जो विजय, गॉसिप गर्लचा विजय असो, असं आज कॉमेंटमध्ये लिहिलं आहे मृदुल देसाई ताईंनी. सो थँक्यू सो मच. आणि आपल्या गँगचा विजय असो, नॉट ओनली गॉसिप गर्ल, जी गँगस्टरचा विजय असो. सो भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, फराळ खा, धमाल करा आणि सावकाश आणि काळजी घेऊन फटाके फोडा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. मसाला परत रिपीट झालं. बाय.